चेतक वाघोली विरुद्ध बोईंज. रंगतदार सामना आपल्याला बघायचा आहे. हार्दिक आणि कौस्तुभ फलंदाजीला उतरलेले आहेत. वाघोलीवरून पहिले षटकार घेऊन येत आहेत विकी. पहिल्या ओव्हरसाठी विकी चेतक वाघोली संघाकडून पहिली गोलंदाजी करताना. चांगला असा चेंडू आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना. चांगला असा चेंडू. वाघोली विरुद्ध बोईंज दोन्हीही मोठे संघ आहेत. हाय व्होल्टेज मॅच असेल. चुरशीचा सामना. सेमीफायनलचा दुसरा सामना असेल. तिकीट टू फिनाले. विकी सामना करतील कौस्तुभ. आखूट टप्प्याचा चेंडू उंच टोलवलाय. बघू इथे झेल होतोय का आणि ते षटकार. झेलचा एक चांगला प्रयत्न होता परंतु असफल प्रयत्नाने 6 धावा डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद विजय सर. एक उत्तुंग असा फटका. मोठा फटका. कौस्तुभ नावाजलेले खेळाडू मोठ्या फटकांसाठी ओळखले जातात. सेमीफायनलचा सामना असेल. चुरशीचा सामना. हाय व्होल्टेज मॅच. नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतील बोईंज संघ. एक मोठा संघ आहे बोईंज. कौस्तुभ एक उत्तुंग षटकानंतर पुढचा चेंडू. विकी सामना करतील कौस्तुभ. इनफॉर्म बॅट्समन. खोरा टप्प्याचा चेंडू होता. बॅट्समनला काही कळालं नाही. निर्धारित स्वरूपात 1 धाव मिळेल. धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्या होते ती 7 धावा. 3 चेंडू खेळ संपतोय. धावसंख्या होते ती बिनबाद 7 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी तशीच एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला वाघोली संघाकडून. विकी चांगली अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. तसंच हार्दिक बोईंजचे नावाजलेले खेळाडू. षटकातील चौथा चेंडू असेल. सामना करतील हार्दिक. डावखुरे फलंदाज. एक मोठा खेळाडू. बघूया काय करतात. पुढचा चेंडू आउटच्या दिशेने चटकावलाय. बघूया चौकार आणि एक सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न अमे यांच्याकडून परंतु चौकार. 4 धावा डीजे. चांगली फलंदाजी हार्दिक कडून. वाघोली संघाच्या अपोजिटला व्यवस्थित चांगली. नक्कीच हार्दिकला माहिती आहे मोठा सामना आहे. सेमीफायनलचा सामना आहे. तिकीट टू फिनाले असेल. नक्कीच मोठी धावसंख्येचा प्रयत्न असेल. एक चांगला फटका होता. पुढचा चेंडू विकी यांचा सामना करतील डावखुरे फलंदाज हार्दिक. ताटवण्याचा प्रयत्न परंतु 1 धावेवरती समाधान. ऑफच्या दिशेने एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळेल. धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्या पोहोचते ती 12. षटकातील 5 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 12 धावा. अखेरचा चेंडू शिल्लक. गोलंदाजी ट्रॅकवरती असेल. विकी सामना करतील इन्फॉर्म बॅट्समन कौस्तुभ. मोठ्या फटक्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र गोलंदाज चुकतोय. सोयर माला करतोय. अतिरिक्त धावेची भर होते. काहीसा प्रेशर वाघोली संघावरती. विकी एक अनुभवी गोलंदाज आहेत. 5 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ती 13 धावा. दरम्यान शेवटचा चेंडू. पुन्हा एक दाखवट टप्प्याला चेंडू होता. लेगच्या दिशेने चटवलाय. 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि इथे बघूया. इथे मात्र काहीतरी ताळमेळ चुकतोय परंतु यशस्वीरित्या दुसरी धाव पूर्ण करतायत.
थोडा ताळमेळ चुकलेला होता, पण गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि 2 धावसंख्या पूर्ण करत धावसंख्या पोहोचते ती 15 धावा. पहिलं षटक संपते बिनबाद 15 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल बोईंग संघासाठी. चांगली अशी फलंदाजी चालू आहे बोईंग संघाकडून. एक षटकार ते धावा झाल्यात ते 15. हार्दिक आणि कौस्तुभ चांगली अशी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं गोलंदाजी घेऊन येत आहे ते यश. संघासाठी पहिलं, वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं. नक्कीच हा सेमीफायनलचा सामना आहे, मोठा सामना आहे, चुरशीचा सामना, हाय व्होल्टेज मॅच. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती येतो यश. चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी क्वार्टर फायनल मध्ये. 2 षटकात 10 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी मोठे गडी बाद केले होते. चांगला विजय मिळवून दिला होता आपल्या संघाला. मॅन ऑफ द मॅचचा किताबी पटकावला होता. बघूया आता काय करतायत. एक चांगल्या खेळीचा, चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा वाघोली संघाकडून असेल. प्रज्ञेश, तुला काय वाटते? नक्कीच एक चुरशीचा सामना असेल, हाय व्होल्टेज मॅच असेल. दरम्यान पुढचा चेंडू मोठा फटका लेगच्या दिशेने. येथे मात्र क्षेत्ररक्षण मासा गळावा लागतो. मोठा फलंदाज बाद विजय. धन्यवाद विजय. एक मोठा झटका हार्दिकच्या रूपात, पहिलाच झटका बोईंग संघाला. मी म्हटलंच होतं मागच्या वेळेला की यश यांची एक चांगली गोलंदाजी करतात अष्टपैलू खेळाडू वाघोली संघाचे. एक मोठा गडी बाद केला हार्दिकच्या रूपात. पहिला झटका बसतोय. धावसंख्या होते ती 15. एक षटक, एक चेंडू केली, धावसंख्या होते ती 1 गडी बाद 15 धावा. पुढचा चेंडू येथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. स्वैर माला वाईड, अतिरिक्त 1 धावेची भर. हार्दिकची जागा घेतात राजस. एक मोठा खेळाडू, षटकारांची आतिषबाजी, षटकाराचा बादशाह यशचा पुढचा चेंडू आखूट डे डिक्लेअर केलाय. राजस एक मोठे फलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एक दाखवतो. पहिला चेंडू होता, नजाकत भरा चेंडू, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू, यष्टीपेक्षा कधी 7 मिनिटे. माझे मित्र रजत समालोचन करतील. चांगला असा फटका आणि अडवडच्या नादामध्ये चांगला असा राजाचा फटका होता. 4 रनासाठी गेलेला आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला. आखूट टप्प्याचा चेंडू होता. पहिला चेंडू ओळखला होता. लेच्या दिशेने चांगला चेंडू, 1 बाउन्स ब्लॉक करतो. पुढचा चेंडू परत एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एकदा नक्कीच मिळेल. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वी होतोय. धावसंख्येत 2 धावेची भर पडते. धावसंख्या होते ती 22 धावा, 22. एक षटक 4 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ते 1 गडी बाद 22 धावा. मोठ्या संख्येचा प्रयत्न असेल. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच बोईंग संघ करेल, परंतु यश एक भेदक फिरकीपट्टू. खोलवर टप्प्याचा चेंडू अलांग द कॉर्पेट जातोय. एकदा नक्कीच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण 7 मिनिटे. एकाच धावेवर समाधान मानावं लागते बोईंग संघाला. धावसंख्येत 1 धावेची भर धावसंख्या पोहोचते ती. 1 षटक 5 चेंडू अखेरीस 1 गडीच्या मोबदल्यात 23 धावा. शेवटचा चेंडू असेल. अखेरचा चेंडू सामना करतील इन्फॉर्म बॅट्समन कौस्तुभ. एक चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय आणि 1 धाव घेतलेली आहे. हाच
क्रिकेट आहे, चांगला चेंडूला सन्मान. दोन षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती एक गडीच्या मोबदल्यात 24 धावा, सरासरी 12 धावाच्या धावगतीने धाव संख्या उभारतायत बोईंग संघ. इथून मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करतील. अखेरचे 3 षटक शिल्लक असतील, 18 चेंडू शिल्लक असतील. मोठी धावसंख्या उभारायची. एक मोठी हाय व्होल्टेज मॅच, चुरशीचा सामना, सेमीफायनलचा सामना असेल. तिकीट टू फिनाले. दोन षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या होती ती एक गडीच्या मोबदल्यात 24 धावा, 12च्या. एक मधुर गीत ऐकूया डीजे. धन्यवाद डीजे. नायक खलनायक बघूया कोण ठरतो. नायक खलनायक बघूया. अमय, लेदर क्रिकेटचा अनुभव असलेले अमय सामना करतील. कौस्तुभ. अप्रतिम चेंडू, देखना चेंडू, सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. आपला लेदर क्रिकेटचा जो अनुभव आहे तो पणाला लावताय तिथे गरज आहे संघाला. सुंदर चेंडू होता दरम्यान पुढचा चेंडू, पुन्हा एक दाखवट टप्प्याचा चेंडू. अप्रतिम चेंडू, सुंदर, देखना, सुरेख चेंडू. खूप छान चेंडू. निर्धाव जातोय, सलग दुसरा निर्धाव चेंडू असेल. मी वाघोली संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांना मी विनंती करेन की आपला संघ खेळतोय, सहकार्य करावे. तुम्ही उभ्या तिथे बाउंड्री लाईन आहे, रस्ता देखील आहे. वाघोली संघाच्या सर्व पाठीराख्यांना विनंती आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर राहावे कृपया. स्वतः विशाल पाटील इकडे बसलेला आहे, कृपया प्लीज विनंती आहे सर्वांना बाउंड्री लाईनच्या बाहेर राहावे, सहकार्य करावे. घेतलो रे. एक मोठा मासा जायला लागतोय, मोठा फटका होता. धन्यवाद डीजे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका उंच गेला होता. क्षेत्ररक्षकाला दाद द्यावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल आणि कौस्तुभ एक मोठा झटका. बोईंग संघाला दरम्यान कौस्तुभची जागा घेण्यासाठी येईल प्रथम स्फोटक फलंदाज. प्रथम पंचाकडे दाद मागितली जाते. कर्णधार सचिनचं अपील. अपील फेटाळले जाते. वाघोली प्रेक्षकांना मी नम्र विनंती करतो, सहकार्य करावे. आपला संघ खेळतोय. आम्हाला सहकार्य करावे, नम्र विनंती आहे. वाघोली संघ नम्र विनंती आहे. आपण सामन्याकडे वळूया. एक चुरशीचा सामना बनतोय. पुन्हा एक देखना चेंडू, सुंदर चेंडू, अप्रतिम.
अमयच्या लौकिकाला साजेसा चेंडू. लेदर क्रिकेटचा अनुभव पूर्णपणाला लावतायत. चांगलं प्रदर्शन करतायत आपल्या संघासाठी. आज सेमीफायनलचा सामना आहे, मोठा सामना आहे. पुढचा चेंडू सामना करतील राजस. एक मोठा उंच पटावलेला चेंडू जवळपास 15 फूट लांब पडतोय बाउंड्री लाईन पासून आणि षटकार. 6 धावांची भर. धावसंख्या पोहोचते ती 31-31. 5 चेंडूचा खेळ संपलाय. चुकीच्या माफीसाठी 2 षटकांचा सामना संपतोय. 2 षटकाखेरीज धावसंख्या पोहोचते ती 31. 3 षटकांचा सामना संपतोय. खराब चेंडू. मयूर यांच्या प्रत्येक विकेटसाठी त्यांचे बंधू रजत नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. मयूर यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये रजत नाईक यांच्याकडून. 3 षटकाखेरीज धावसंख्या होते ती 2 गडी बाद 33 धावा. मयूरांचा पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चांगला थ्रो होता. 1च धाव मिळेल. चांगला फटका होता परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अमय यांच्याकडून. धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्या पोहोचते ती 34-34. 3 षटक 1 चेंडू 2 गडी बाद 34 धावा दरम्यान पुढचा चेंडू. मयूर यांचा सामना करतील प्रथम आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने चटकावलाय. बघूया काय होते. चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच चांगला थ्रो. धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न होतोय मयूरकडून. एक स्वैर मारा केल्यानंतर 2 चांगले चेंडू 2 चेंडू 2च धावा दिल्यात. दरम्यान तिसरा चेंडू सामना करतील राजस. येथे मात्र चुकतोय दिशाहीन गोलंदाजी. खराब चेंडू स्वैर मारा. धावसंख्येत 1 अतिरिक्त धावेची भर. धावसंख्या पोहोचते ती 36 धावा. पुढचा चेंडू राजस. मोठा फटक्यांची अपेक्षा आणि ते एक लोअर फुलटस होता. लोअर फुलटस चेंडू चुकतोय. राजस चुकतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आहे. हाणामारीचे षटक आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते. चांगला गोलंदाजीचे प्रदर्शन करतायत मयूर. येथे मात्र राजस चमकलाय आणि षटकार. हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथाना गाजविला. रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची नाव गोवा. आवेश पवार गोरसईवाला. कसा मारतो स्वीट शॉट. आवेश पवार गोरसईवाला. धन्यवाद डीजे. एक मोठा फटका राजेशच्या. 4 चेंडूचा खेळ संपतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. चौथा षटक असेल. धावसंख्या झाली ती 42 धावा. एक मोठा फटका होता राजेशच्या बॅट मधून. बघू काय करतात. 1 षटक आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न असेल. चौकार षटकार आतिषबाजी. बघूया काय करतात राजेश. मोठे खेळाडू. पुन्हा एकदा फोल्ट चेंडू लेगच्या दिशेने चटवलाय. येथे मात्र
मैदानाची साथ लागते आणि चौकार 4 धावा डीजे. धन्यवाद डीजे. मोठ्या फटक्यांचे प्रयत्न करतात. मोठा फटका येतोय षटकारा पाठोपाठ येथे चौकार. अखेरचा चेंडू शिल्लक असेल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न राजस. पुन्हा एक मोठा उत्तुंग एक मोठा फटका होता. षटकार की झेल काय माहित नाही परंतु एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली ती 47. 4 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 2 गडीच्या मोबदल्यात 47 धावा. शेवटचं षटक असेल. हे हाणामारीचं षटक म्हणावं लागेल. अमय इनफॉर्म गोलंदाज अमय लेदर क्रिकेटचा अनुभव असलेले चांगले खेळाडू मोठे खेळाडू गोलंदाज शेवटचं षटक हाताळतील. संघासाठी हे 5वं अंतिम व वैयक्तिक दुसरं असेल. सांघिक अंतिम आणि वैयक्तिक दुसरं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. येथे मात्र राजसला तो काला नाही आणि सरळ गडी बाद. डीजे धन्यवाद डीजे. राजेश बाद होतोय. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे त्रिफाळी जीत होतोय. राजेशची जागा घेतील आदित्य. आदित्य कसा खेळाडू गरजेला आपल्या खेळाचे प्रदर्शन करतो. संघाला जेव्हा गरज असते तेव्हा उभा राहतो तो आदित्य सामना करेल. पुन्हा एकदा एक चांगला फटका. यॉर्कर लेनचा चेंडू होता. हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला आदित्यने पण एक धाव मिळेल. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 48. 2 चेंडूचा खेळ संपतोय. 4 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे 4 चेंडू हाणामारीचे. काय होईल. चौकार षटकार निर्धाव येतोय की गडी गारज होतोय. दोन्ही मोठे संघ तुल्यबळ संघ. अमय सामना करतील. प्रथम मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू यष्टीची साथ मिळते. आदित्य एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू. कानमंत्र देताना शेवटचे 3 चेंडू असतील. मोठ्या धावा घ्याव्याच लागतील. नक्कीच हा सेमीफायनलचा सामना आहे. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू निर्धाव जातोय. अंतिम षटकामध्ये हा सलग दुसरा निर्धाव चेंडू जातोय. काहीसा प्रेशर वाढतोय बोई संघाकडे. प्रथम सुद्धा एक मोठा फलंदाज आहे आणि इथे एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. येथे मात्र गडी बाद. नक्कीच इथे सांगायला लागेलच एक शेवटचं षटक असताना एक खूप सुंदर पद्धतीने षटक हाताळलाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त एकच धाव खर्च केली आहे. धावसंख्या झाली ती 48.
5 चेंडूत एकच धावा दिले. शेवटचं षटक हाताळतात अमय. एक सुंदर षटक, सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन आपल्या संघासाठी करतात. शेवटच्या हाणामारीच्या षटकात आतापर्यंत 5 चेंडूत फक्त 1 धाव खर्च केली आहे. आणि गडी बाद. एकोणपन्नास धावांचं आव्हान असेल वाघोली संघाला. शेवटच्या षटकात एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला इथे बघायला गेलं अमय तर्फे. त्या षटकामध्ये 1 धाव खर्च केली आणि 3 गडी बाद केले. अमय यांची उत्कृष्ट कामगिरी. 2 षटकामध्ये 8 धावा खर्च करत 4 गडी बाद केल्यात. एक चांगली गोलंदाजी केली आणि 48 धावापर्यंत रोखण्यामध्ये यश मिळालंय बोलिंग संघाला. शौर्य नाईक यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क. शौर्य फ्रॉम बांधकर. एकोणपन्नास धावांचं आव्हान जे ते असणार आहे चेतक वाघोली संघासमोर. राहू दे स्कोर कोण लिहिते. ओके ठीक. हा राहू दे मॅनने बघितलं. दोन्ही संघ जर आपण तसं बघितलं तर तुल्यबळ असे संघ आहेत. बोलिंग संघानं सामन्यास सुरुवात होतोय. दोन्ही संघाबद्दल जर बघायचं झालं तर तुल्यबळ असे संघ आहेत. पहिलं षटक घेऊन येतोय तो. नाव काय प्रथम उंच तडावलेला आहे. लेगच्या दिशेने जातोय. नो फील्डर्स लँड मध्ये पडतोय. 2 धावेचा प्रयत्न आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. तो बॅट्समन ऋतिक चांगला फटका खेळला होता. उंच मारण्याचा प्रयत्न होता परंतु 2 धावेवर समाधान मानावं लागतं. दरम्यान पुढील चेंडू येतोय. लेगला तटवण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षकाकडे जातोय. निर्धाव चेंडू घोषित होतोय. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय प्रथम.
दरम्यान प्रथम यांचा पुढील चेंडू मार्गस्थ होताना ऋतिक यांच्यासाठी पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या पाठी जातोय, निर्धारित क्षेत्रात जातोय, निर्धारित स्वरूपाने एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 3. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या होते ती 3. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकातील चौथा चेंडू मार्गस्थ होताना चांगला फटका खेळलाय कव्हरच्या दिशेनं, परंतु फिल्डर अवेलेबल आहे, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, झेल बाद होतोय. पहिला झटका वाघोली संघाला. अन्वय यांच्या रूपाने पहिला झटका वाघोली संघासाठी लागलेला आहे. यश आपण जर पाहिलं तर अचूक असा झेल टिपलेला आहे, कोणती चूक केलेली नाही आहे. परिपूर्ण भान आहे की कॅचेस विन द मॅचेस, आणि प्रत्येक घेतलेला झेल हा आपल्याला विजयाच्या परीने पुढे घेऊन जातोय. चांगली उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय प्रथम. तन्मयच्या स्वरूपानं पहिला झटका लागतोय तो वाघोली संघाला. नौका फलंदाज येतोय, डावकुरी शैलीचा फलंदाज आहे यश. प्रथम यांची चांगली गोलंदाजी जी आपल्याला कधीपासून पाहायला मिळते. प्रथम यांचा पुढील चेंडू मार्गस्थ होताना चांगला तटावलाय, यष्टीरक्षकाच्या मागील क्षेत्रात जातोय, निर्धारित क्षेत्रात जातोय. एक धाव निर्धारित भेटते. धावसंख्या होते ती 4. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे हा. अतिशय उत्कृष्ट सुरेख अशी गोलंदाजी करतोय. सेमीफायनलचा सामना असणार आहे हा. प्रथम यांचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे हा. चांगली अशी गोलंदाजी त्रिफळाची डीजे. फलंदाजाला झुरळ घातलेली आहे. यष्टीवर जाऊन चेंडू लागतोय, फलंदाज बाद होतोय. एक मोठा झटका ऋतिकच्या रूपाने लागतोय तो वाघोली संघाला. दुसरा बळी बाद होतोय. एक षटका अखेरीस धावसंख्या होते ती 4. 2 बळी बाद. ऋतिकची जागा घेतोय तो सचिन. कर्णधार सचिन मैदानात आहे. जशी सचिन तेंडुलकरची ख्याती पंचक्रोशीत आहे, तशीच वाघोलीचे कर्णधार सचिन ह्यांची ख्याती तितकीच पसरलेली आहे. चांगले फलंदाज आहेत, नावाजलेले फलंदाज आहेत, अनुभवाचा दांगडा अनुभव आहे त्यांना. अशा परिस्थितीत घेऊन आपल्या संघाला विजयाकडे कसं घेऊन जायचं चांगलं माहिती आहे त्यांना. दरम्यान बोळीन संघाकडून दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो सुमित. उंच मारण्याचा प्रयत्न आहे, स्ट्रेटच्या दिशेने कोललेला आहे, लॉफ्ट केला होता, अचूक झेल टिपलेला आहे, फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन होतंय. एका पाठोपाठ एक विकेटची लाईन लागते. तिसरा बळी बाद होतोय. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी बोईन संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते, खास करून सुमित कडनं, प्रथम कडनं. एक दबाव क्रिएट केला जातोय वाघोली संघावर, एक दडपण क्रिएट केलं जातंय. सामन्यात आगेकूच करतायत, धावसंख्येला स्थिरावतायत, धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते आपल्याला. 4 धावांवरती 3 बळी बाद झालेले आहेत. एक प्रेशर नक्कीच असणार आहे वाघोली संघावर.
वाघोली संघाच्या तंबूमध्ये आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतोय. शांततेचं वातावरण आहे. नक्कीच बारही तशीच आहे. 3 बळी बाद झालेले आहेत. पप्पूकडे दिली आहे बा. हा सगळी दिली आहे. निर्धाव बॉल गेला ना. निर्धाव चेंडू जातोय. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसतोय. बाउन्सरच्या स्वरूपाचा बॉल होता. यष्टीरक्षक चूक करत नाहीये. चूक टिपतोय. चांगला असा फटका स्टेटच्या दिशेने लॉफ्ट केलाय. 6 अतिशय चांगला लॉफ्ट केलाय. स्ट्रेटच्या दिशेने खेळा. सरळ बॅटीने खेळा. षटकार जातोय. 6 धावांची भर पडते. प्रेशरला झुलकावून लावतायत वाघोली संघाचे कर्णधार. खराब चेंडू, अतिरिक्त धावेची भर. वाघोली संघाचे कर्णधार सचिन यांना यष्टीचित केलं तर निलेश मामाकडून 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. ओव्हर टू विपुल. चांगली अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत बोईन संघाचे गोलंदाज. त्याचप्रमाणे सुमित म्हणा, प्रथम म्हणा. चांगला फटका खेळाय. ऑफच्या दिशेने मारलेला आहे. फिल्डर अवेलेबल होता. खराब क्षेत्ररक्षण होते. खराब क्षेत्ररक्षणामुळे 1 धाव एक्स्ट्रा मिळते. 2 धावेची भर पडते धावसंख्येत. धावसंख्या होते ती 13. चार चेंडू खेळी धावसंख्या होते ती 13. थोडासा सूर गवसलेला दिसतोय मयूरला. संघाच्या अपेक्षा तर बोझ नक्कीच त्यांच्या खांद्यावर असणार आहे. पुन्हा एक लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाकडे जातोय. निर्धाव जातोय चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. यष्टीरक्षकही कोणती चूक करत नाही. चूक टिकतोय. एक चांगली अशी गोलंदाजी त्याचप्रमाणे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चुरशीचा असा सामना म्हणावा लागेल. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आहे. बाउन्सर. यष्टीरक्षकाकडे चेंडू जातोय. बॉल डॉट होतोय. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट होताना दिसतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 13 वर. धावसंख्येवरती रोख लावण्यात कुठेतरी यश आलेलं आहे बोईन संघाला. एक चांगला दबाव, एक चांगला प्रेशर क्रिएट केलेला आहे वाघोली संघावरती. तीन षटकांमध्ये 36 धावांची आवश्यकता असणार आहे ती वाघोली संघाला. सरासरी 12च्या रनरेटने खेळण्याची आवश्यकता आहे. परिपूर्ण मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही आहे. सिंगल डबलचा खेळ खेळा, मध्ये एखाद षटकार आला तरी धावसंख्या चेस करणं सोपं होऊ शकतं. परंतु डॉट बॉल परवडणारा नाहीये. डॉट बॉल परवडणारा नाहीये. निर्धाव जाणारा चेंडू परवडणारा नाहीये. प्रेशर क्रिएट होते. बोईंग संघाचं पारड जड होताना दिसते प्रत्येक डॉट बॉलवर. कॉन्फिडन्स वाढतोय गोलंदाजाचा. दरम्यान बोईंग कडून वैयक्तिक प्रथम, दुसरा लेगच्या दिशेने लॉफ्ट केलेला चेंडू आहे. अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो पाहायला भेटतोय. 1 धाव. तिसरं षटक मार्गस्थ होते. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 14 धावा होत आहेत. 14 रन्स. 35 धावांची आवश्यकता असणार आहे 17 चेंडूंमध्ये. चांगला असा फटका स्ट्रेटच्या दिशेने मारलेला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. हर्षल यांचं कोणती चूक करत नाहीये. अचूक टिपलेला आहे चेंडूला. धाव रोखण्यात यश आलेलं आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय.
उंच तटावलाय, षटकार जाताना दिसतोय आणि हा 6. थँक्यू डीजे. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या होते ती 20. पुन्हा एकदा सूर गवसलेला दिसतोय मयूरला. उंच षटकार घेतलाय, धडाकेबाज फटका मारलेला आहे. दरम्यान पुढील चेंडू मार्गस्थ होतोय मयूर यांच्यासाठी. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, कव्हरच्या दिशेने गेलेला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. 2 धावांनी भर पडली धावसंख्येत. धावसंख्या पोहोचते ती 22 वरती. 27 धावांची आवश्यकता असणार आहे 14 चेंडूंमध्ये. 14 चेंडू शेष आहेत. 27 धावांची आवश्यकता वाघोली संघाला विजयासाठी असणार आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. यष्टी रक्षकाकडे चेंडू जातोय, झेलबाद होतोय. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. एक मोठा झटका लागतोय तो वाघोली संघाला मयूरच्या रूपानं. 2 उंच षटकार त्यांच्या बॅटीतनं निघाले होते. संघाची पूर्ण धुरा त्यांच्या खांद्यावरती होती. नवीन खेळाडू येतोय ऋतिक, राईट हँड बॅट्समन आहे. संघाच्या अपेक्षांचं पूर्ण बोझा ऋतिक आणि सचिनच्या खांद्यावर असणार आहे. स्वतः कॅप्टन सचिन मैदानात आहे. कॅप्टन कुल म्हणून ओळखला जाणारा कॅप्टन मैदानात आहे. संघाला विजय मिळवून देतो की पाहणं फार गरजेचं आहे. बॉलिंग संघाने चांगला कमबॅक केलेला आहे. विकेटचं पतन होताना दिसतंय. प्रथमला विकेट मिळतोय. पुढील चेंडू मार्गस्थ होताना पहिलाच चेंडूचा सामना करेल ऋतिक. 13 चेंडूमध्ये 27 धावांचं आव्हान असणार आहे वाघोली संघासमोर विजयासाठी. आव्हान मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. ऑफच्या दिशेने लॉफ्ट केलाय, झेल सुटतोय परंतु प्रयत्न चांगले आहेत. अतिशय चांगला प्रयत्न होता परंतु झेल सुटतोय. 2 धावा भेटत आहेत. धावसंख्येत 2 धावांनी भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 24 वरती, 24 वर. ओव्हरची समाप्ती होते, षटक संपतंय. 12 चेंडूमध्ये आवश्यकता असणार आहे ती 25 धावांची. सरासरी 12 धावांची आवश्यकता प्रति ओव्हर राहणार आहे. स्वतः कॅप्टन मैदानामध्ये आहेत. बॉलिंग संघाने आपला दबाव जो आहे तो कंटिन्यू केलेला आहे. विकेटचं पतन जेव्हा होते तेव्हा पुढील संघावर बॅटिंग संघावर नक्कीच एक प्रेशर क्रिएट होतो. परंतु स्वतः कॅप्टन मैदानात असल्यानंतर तो दबाव तितकासा जाणवत नाही. सचिन सामना करतोय. 4थं षटक मार्गस्थ होतोय. आदित्य गोलंदाजीसाठी येतोय. मागील मॅच मध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. सार्थकचा बळी घेतला होता. पूर्ण मॅचचा फेस टर्न ऑफ केला होता. चेंडू वाईड घोषित करतायत. काहीशी भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळते. आदित्यच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे रोख पारितोषिक नील पाटील यांच्याकडून असणार आहे. आदित्य यांना प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक नील पाटील यांच्याकडून घोषित करण्यात आलं आहे. चांगला असा फटका ऑफच्या दिशेने मारलेला आहे. फिल्डर अवेलेबल आहे. काहीसं गचाळ असं क्षेत्ररक्षण झालं. त्याचं परिवर्तन 2 धावांमध्ये होताना पाहायला मिळत आहे. खराब थ्रो झाला होता परंतु चांगला थ्रोला अडवण्याचं काम आदित्यने केलं आहे. धावसंख्या पोहोचते ती 27 वर. चांगल्याशी गोलंदाजी करताना दिसतोय आदित्य. चांगलं कमबॅक केलेलं आहे. वाईड नंतर चांगला चेंडू. पुन्हा एकदा वाईड पडतोय.
पंच वाईट घोषित करतात. अतिरिक्त धाव भेटते वाईटच्या स्वरूपानं. एक धावेची भर पडते धावसंख्या होते ती 28. 11 चेंडूत 21 धावांचं आव्हान असणार आहे. तुल्यबळ असे संघ आहेत. उंच तटावलाय, स्टेटच्या दिशेने येतोय, फिल्डर अवेलेबल आहे, परंतु चेंडू बाहेर जातो, सीमारेषा पार. थँक्यू डीजे. 10 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असणार आहे. चुरशीचा असा सामना, रंगतदार असा सामना, रोमहर्षक असा सामना. दिलों की धड़कन रोकने वाला मैच है ये. दरम्यान पुढील चेंडू आदित्यचा मार्गस्थ होतोय सचिन यांच्यासाठी. स्वतः कॅप्टन मैदानात आहेत. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न होता, ऑफच्या दिशेने जातोय, एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, दुसरी धाव मार्गस्थ होते, 2 धावा पूर्ण होत आहेत. पंचांच्या निर्णयाकडे पाहणं गरजेचं आहे. 1 धाव घोषित करतायत पंच. निर्धारित क्षेत्रात जातोय चेंडू, निर्धारित क्षेत्रात चेंडू जातोय, 1 धाव भेटते. 9 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता असणार आहे ती चेतक वाघोली संघाला. तणावाचं वातावरण, रोमांचक असा सामना, सेमीफायनलच्या सामन्याचं स्वरूप येते या मॅचला. प्रेक्षकांनाही तितकाच आनंद लुटायला मिळतो या सामन्याचा. सचिन एक कॅप्टन इनिंग खेळतोय, षटकार घेतोय, सिंगल रन घेतोय, स्ट्राईक रोटेट करतोय, परिपूर्ण प्रयत्न करतोय. आणि प्रयत्न जर आपले चांगले असतील तर यश तर नक्कीच येतेच, परंतु हे पाहणं गरजेचं आहे की यश कोणाच्या पारड्यात जाऊन पडतंय. फुलटॉस चेंडू स्टेटच्या दिशेने मारलाय, चौकार जातोय. फुलटॉस चेंडूवरती स्टेटच्या दिशेने लॉन्च केला होता, चौकाराच्या स्वरूपाने 4 धावा आहेत. थँक्यू डीजे. 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता असणार आहे. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक करतोय वाघोली संघ. चांगला असा फटका निघतोय ऋतिक यांच्या बॅटीतनं, चाबूक फटका म्हणावा लागेल. चौकार येतोय, आव्हान थोडंसं सोपं होतंय. 8 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असणार आहे. पुन्हा एकदा चौकार जातोय, पुन्हा एकदा चौकार जातोय. सात चेंडूत 6 धावांची आवश्यकता असणार आहे ती वाघोली संघाला विजयासाठी. सात चेंडूत 6 धावांची आवश्यकता असणार आहे वाघोली संघाला विजयासाठी. काहीशी भटकलेली अशी पाहायला मिळाली, परंतु वाघोली संघाच्या पाठीराखीनं नम्र विनंती आहे, कृपया बाउंड्री लाईनच्या बाहेर राहावे. चांगलं असं क्षेत्ररक्षण हर्षद यांचं. 1 धाव रोखलेली आहे, 2 धावा पूर्ण करत आहेत. चोरटी धाव घेत आहेत, चोरटी धाव घेण्यात यश येते. धावसंख्या पोहोचते ती 45 वरती. वाघोली संघाने जर विजय संपादित केला तर त्यांना 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक कल्पेश वाघोली यांच्याकडून असणार आहे. वाघोली संघाने जर विजय संपादित केला, चेतक संघाचे जुने कर्णधार कल्पेश यांच्याकडून 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे वाघोली संघाला जर त्यांनी सामना जिंकला तर.
एक षटकामध्ये 4 धावांची आवश्यकता असणार आहे ती वाघोली संघाला. काहीसं सोपं असं आव्हान आहे, परंतु सामना कोणत्या वेळी ट्यू टर्न घेईल सांगता येत नाहीये. पुढचाही संघ बलाढ्य आहे, बोरिंग संघ आहे, सामन्यात कमबॅक करणं जाणतोय. स्वतः कॅप्टन सचिन मैदानात आहे. एक षटकामध्ये 4 धावांची आवश्यकता असणार आहे. कुणाल षटक घेऊन येतोय. चांगला असा चेंडू टाकला होता, लेगच्या दिशेने तटावलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे. 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण करतोय. एका चेंडूमध्ये 4 धावा निघतायत. ओव्हरथ्रोच्या रूपाने 2 धावा येत आहेत. डीजे आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. त्याला बोलण्याचा आता मी मान. शेजारची गाडी नाही. धन्यवाद डीजे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की मैदानात आपण जास्त थांबू नये. आता तिसऱ्या पारितोषिकासाठी आपला सामना लगेच चालू होईल. एक विनंती, 1-2 मिनिटांमध्ये मैदान खाली करायचं आहे. एक गाणं होऊ दे डीजे.